ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 240ला येऊन थांबलेलो होतो. ज्ञानी माणसाची लक्षणं सांगतात. भूमीचे मार्दोक सांगती कोंबाची लवलो तैसे आचरण सुकुलिनांचे. जमिनीच्या पिकाच्या याच्यावरून कळतं जमिनीचा पोत काय. किंवा आपण जर एखाद्याच्या घरी गेलो तर त्याच्या घरी बसल्यानंतर त्याच्या ज्या उठबस आणि आदर सत्कारावरून कळतं की आपल्याबद्दल याच्याकडे किती प्रेमभाव आहे. त्याप्रमाणे ज्ञान कसं आहे असं बोटाने दाखवता येत नाही, परंतु ज्ञान ज्याच्या शरीरामध्ये ज्याच्या बॉडीमध्ये विकसित चालले त्याचं चालणं बोलणं वगैरे त्याच्यातून कळलं जातं त्याच्याकडे ज्ञान आहे की नाही. तर काल ज्ञानाची लक्षणं सांगितली, आताही चालले. त्याच्यामध्ये अमानित्व सांगितलं. काय तो एवढा मोठा मनुष्य असतो पण तो त्याचं स्वतःचं स्वरूप लपवून ठेवतो. काय करतो तो? वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञता जरी जोडे तरी महिमी बेने दडे वेडी बे माझी. स्वतः वेडा आहे असं दाखवतो पण आई केवढा बृहस्पतीच्या योग्यतेचं. देवांचे गुरु बृहस्पती आणि अजून दुसरे कोण आहेत? वाचस्पती यांच्या लेवलचा तो आहे. वाचस्पती बृहस्पती यांच्या लेवलचा तरीसुद्धा तो. किंवा त्याला अजून काय वाटतं? पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. हा अमुक आहे ऐसी सेची न हो लोकांनी असं बोट दाखवून नको म्हणा हा माणूस फार मोठा आहे बरं का असं सुद्धा बोललेलं त्याला वाटतं की आपल्याला कुठेतरी सोळावर चढवलंय फासावर चढवलंय अशा पद्धतीचं. स्वतःच्या परिस्थिती नाजूक असतं पण जर धर्माच्या बाबतीत जर खर्च करायचं म्हणलं तर मागे पुढे पाहत नाही. एरवी शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडे. इतर वेळेला पाहिलं त्याचे राणी सानी कपडे लत्ता वगैरे त्याच्याकडून पाहिलं तर कृपण वाटतो. एरवी धर्माविषयी थोडे बहु न म्हणे. धर्म जर करायचंच म्हटलं ना तर मला मामांचंच डोळ्यापुढे लगेच चित्र आलं. त्यांच्या गावाकडचे महाराज आणि गावातली लोक शोधत आली. त्यांचा काही परिचय नाही पण त्यांना कळालं का यांनी बाबाच्या मालिकेतला अनुग्रह घेतलेला आहे आणि त्यांना मंदिर बनवायचं होतं. चला म्हणले डोंगरावर राहतात 600-500 रुपये काय भेटतील ते भेटतील चला जाऊया. आल्यावर मामाने 10,000 रुपये देऊन टाकले डायरेक्ट. रान सान कसं आहे त्यांचं, मामीचं कसं आहे मामाचं कसं आहे, डोंगरावर राहतात. विचार केला का बघा. म्हणजे प्रत्यक्ष उदाहरण. शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडे एरवी धर्माविषयी थोडे बहु न म्हणे. स्वामी विवेकानंद म्हणतात जगातली सगळी मोठी कामं कोणी केलेली आहेत? सामान्य ग्रस्तांनी केलेली आहे. मोठ्यांना घरच्यांनाच टाईम नाही द्यायला तर ते दुसऱ्याकडे काय बघणार आहे? त्यांची कामं नाही आहेत. ब्रिटिश राजवट जेव्हा आपल्या लागू होते तेव्हा ही लोक मोठी माणसं त्यांच्याकडे दप्तरी काम करायला होती आणि लढाई केली. भारत देश स्वतंत्र कोणी केलेला आहे? तळागाळातल्या लोकांनी केलेलं आहे. तळागाळातलीच लोक काम करतात. ज्यांना संन्याशीची कार्टी म्हणून समाजाने आभेरलं ते समाजासाठी म्हणतात ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. आणि ज्यांच्या हातात सगळे त्यांनी ब्रह्मविद्या आहेच नाही त्याच्या काय नादी लागतात त्यांचं काय ऐकता. असा उलटा कारभार आहे तिकडे. किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आणि आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. स्वधर्माच्या बाबतीत जर पावती फाडायची ना किती आहेत बाबा? एवढेच आहेत माझ्याकडे घेऊन टाका. एवढे म्हणजे त्याचे पूर्ण दिवसाची कमाई तो देणार आहे. आणि इकडं जर एखाद्याकडे गेलं तर ते पाहणार सगळ्यांचे बघू. असंच झालं होतं एकदा. राम मंदिर बांधायचं होतं बाबांनी पावती पुस्तक दिलं. मग पाटील साहेबांकडे गेलो म्हटलं मोठी पावती फाडतील तर पाटील साहेबांनी पाडली 5,000 रुपयाची पाडी. मुंबईचे SCP 5,000 रुपयाची पावती. आणि नंतर नालावडे साहेबांकडे गेलो तर त्यांनी 5,100ची फाडली. आणि सगळं पुस्तक संपल्यानंतर पाटील साहेबांना दाखवलं म्हणलं बघा. ते म्हणले हा व्यक्ती कोण आहे संपत मला त्याला बघायचं आहे. कोणला? 5,100 वाल्याला. एक पाऊल पुढं कोण चालतंय मला बघायचं आहे त्यांना. आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारचं त्याचं महत्त्व सांगितलं. ज्ञान झालेल्याची लक्षणं सांगतात. आता त्याच्यानंतर सांगितलं अमानित्व. आपल्याला जगात कोणी मान मान्यता देऊच नाही आहे का? अशी मान नको आपल्याला. मान झाला तरी नेघो म्हणती तिथं गुंतवून नाही राहत. मान झालं तर त्याला असं वाटतं पारध्याला जसं पारध्याने त्या जाळ्यात पकडलं ना त्या सावजाला ते कसं तरफडतं त्याच्यातून सुटण्यासाठी तसा मान होता आणि त्याला वाटतं. आता आपल्याकडं गावाकडे याच्या उलटे आहेत. आम्हाला तर काय विचारतच नाही घेतलं. बाकीच्यांचं सगळ्यांचं नाव घेतलं ना आमचं काय झालं घ्यायला. म्हणजे हे अपेक्षा करतात ना. मग मानाची अपेक्षा केली का मान नाही भेटत. आणि नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तो सुखी असतो. स्वामी विवेकानंदांनी एकाला सांगितलं तुला मान पाहिजे ना तू नको म्हणायचा मग तुला मान भेटेल. अशी रीत आहे. नको म्हटलं का मान भेटतो. आपण नको म्हणलं भात नको बुंदी नको म्हणलं तर तो जास्त टाकून देतो.
आणि पाहिजे असलं तर ओ बुंदीवाले इकडे या इकडे या, तर येतच नाही तो व्यवहारात. तसं तर त्याला सांगितलं मान नको म्हणायचा म्हणजे मिळतो. मग त्यांनी तसंच केलं, वर्षभर केलं. स्वामी विवेकानंद म्हणलं मान नको, पण खरंच देतच नाहीत कोणी. ते म्हणले तू नको म्हणत होता, पण मनातून म्हणत होता का वरवर म्हणत होता? तो म्हणलं वरवर म्हणत होतं, मग म्हणून नाही भेटला. आतून म्हणावं लागतं नको नको, त्यावेळेला ते भेटत असतं. आणि पाहिजे पाहिजे म्हटलं का ते लांब पडत असतं. असा अमानित्व. आता अहिंसा सांगत होते काल. अहिंसा म्हणजे काय? बाबळीच्या झाडाचं संरक्षण करायचं आणि तिला डाळायचं आणि तिच्याच काटेचं कंपाऊंड करायचं, म्हणजे तिला दुःखी करायचं. आयुर्वेद स्वतः दुसऱ्याला हे करण्यासाठी, माणसाला बरं करण्यासाठी त्या चामडी काढायची किंवा चिक काढायचा त्या झाडाचा, त्याला हे करायचं. किंवा बैलाला व्यवस्थित राहायला जागा नाही म्हणून बैल विकायचा आणि त्याच्या पैशात काय करायचा? गोठा बांधायचा. वट्यावर काहीच नाही, पत्रा बित्रा, मग वरची कौलं काढायची आणि तो पत्रा टाकायचा. ही हिंसा आहे का अहिंसा आहे? हिंसाच आहे ते म्हणले, आहे की नाही? ती हिंसा मान्य नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली त्याला जगात जी अहिंसा म्हणतात लोक, ती अहिंसा ती हिंसा आहे असं दाखवलं ना. आता खरी अहिंसा काय ते सांगतो. असं काल दुसऱ्या अध्याय क्रमांक 13 आणि 240 क्रमांकाच्या ओळीला थांबलो होतो. पुन्हा 240 ओळ वाचून पुढे जाऊया. अर्जुना, मुख्यत्वे करून हाच हेतू मनात येऊन आम्ही तुला वरील खोट्या अहिंसेची लक्षणे सांगितली. हां, काय वरची खोटी कशी अहिंसा आहे, परंतु वर वर्णन केलेल्या नावाच्या मात्र अहिंसा यांना कशा गाळाव्या म्हणून त्यांचे वर्णन करणे भाग पडले. यालाही अहिंसा म्हणतात. पण ह्या कशा ड्रॉप करायच्या याच्यासाठी तुला सांगितलं. त्याचप्रमाणे या खोट्या अहिंसा आहे ते तुला कळावे, असाही आमच्या अंतकरणाचा भाव हेतू होता. देव म्हणतात तू कशालाही अहिंसा म्हणशील. अर्जुना, मुख्यत्वे करून हाच हेतू मनात घेऊन आम्ही तुला वरील खोट्या अहिंसेची लक्षणे सांगितली. नाहीतर प्रतिपाद्य विषयाचा धोपट मार्ग सोडून मतांतरे सांगण्याच्या आडमार्गाने कोणी उगीच का धावेल का? प्रश्नचिन्ह. मला अहिंसा सांगायची होती, मग मी यांचं मत असं आहे त्यांचं मत हे का सांगितलं? हे मीही सांगितलं नसतं, पण तुझा घोटाळा व्हायला नको, तू कशालाही अहिंसा समजशील म्हणून मी पहिलं हिंसेला अहिंसा म्हणतात लोक ते सांगितलं. आता खरी अहिंसा सांगतो. आणि अर्जुना, आपले स्वतःचे मत निर्णित करून स्थापन करण्याकरता प्रथम दुसऱ्या प्राप्त असलेल्या मताविषयी विचार व निर्णय करावा लागतो. ज्यावेळेला आपलं विषय मांडायचा असतो बघा, दुसऱ्याला जर एखादी वस्तू विकायची असली ना, तर तो सांगतो मार्केटमध्ये इतर कुठंच भेटणार नाही अशी वस्तू, त्यांच्यामध्ये काय कमीपणा आहे दाखवतो, आणि त्यावेळेला त्याची वस्तू सांगतो. त्यावेळेला तो माणूस म्हणतो मग ही घेऊया आपण. मग त्याप्रमाणे मी पहिली हिंसा सांगितली, पण तिला नाव काय दिलेलं आहे? अहिंसा, म्हणून ती सांगितली ना. आता मी वास्तव सांगतो. याप्रमाणे आपले मत स्पष्ट सांगण्याची ही पद्धती आहे. तरी आता यापुढे आमचे जे मुख्य मत आहे ते ऐक. अहिंसेबद्दल देवाचं मत, ते आमचे मत स्पष्ट सांगून अहिंसेची यथार्थ लक्षणे सांगू. त्यामुळे अहिंसेचे स्वरूप समजेल. जी अहिंसा अंतकरणात अभिव्यक्त झाली असता ते स्पष्ट ज्ञान झाले आहे असे दिसून येईल. जर एखाद्याच्यामध्ये अहिंसा निर्माण झाली ना, तर समजायचं हा अहिंसा माणूस आहे, हिंसा करतच नाही, तर समजायचं याच्याकडे काय झालेलं आहे? ज्ञान झालेले. परंतु ती अहिंसा ज्याच्या चित्तात अहिंसा वृत्ती असून ती अंगावर पूर्ण बांधली आहे, ती मात्र त्याच्या आचरणावरून समजून येईल. कशावरून कळेल? त्याच्या वागण्यावरून कळणार. ज्याप्रमाणे सोने कसोटीस लावले म्हणजे त्या सोन्याचा कस ती ठरविते, त्याप्रमाणे खरोखर ज्ञानवानाची पाहिजे होतं. ज्ञानवानाची भेट झाली तर ज्ञान मनाची भेट झालेली. काय झालं पाहिजे? ज्ञानवानाची भेट झाली तर ज्ञानवानाची, मनाची आहे ना, वानाची ज्ञानवानाची भेट झाली तरच मनात ज्ञान अभिव्यक्त झाले, तर लगलीच अहिंसेचा ठसा मनावर उमटतो. मूर्तिमंत अहिंसा उत्पन्न होते. अर्जुना, तो ठसा कसा उमटतो ते ऐक. पाण्याच्या लाटा उल्लंघन न करता व लहरी पायाने न फोडता आणि पाण्याचा स्थिरपणा न मोडू देता वेगाने व हळूच जपून आपले आमिष खाद्य जो मासा त्यावर नजर ठेवून बगळा ज्याप्रमाणे पाण्यात पाऊल घालतो बघा, पाण्याला त्याच्या प्रवाहाला कोणत्याही प्रकारचा गॅप न देता तो जसं हळूच पाऊल ठेवतो त्यावर, किंवा कमळाच्या आतील केसर चुरगळेल कसं,
दुखावेल या शंकेने भीतीने भ्रमर, जसे कमळावर हळूच जपून पाय ठेवतात. भजन पण तसंच म्हणायचं असतं. भजन घाईघाईमध्ये नाही म्हणायचं. तुम्ही भजन म्हणत होते, डुंबरे काकी पुढं होत्या, त्या म्हणल्या गुरुने धरुणी हात मज मंदिरात नेली. एवढे घाईघाई म्हणले, एवढं घाईघाई नेलं का? हळूहळू नेलं असेल ना. भजन म्हणताना सुद्धा काय उरकायचं म्हणून उरकायचं नाही. बघा त्याप्रमाणे परमाणू कमळावर कसे पाय ठेवतोय तो हळूच अलगद पाय ठेवणार. त्यालाच तुकाराम महाराज एक अभंग म्हणतात. कुमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमर भोगीत असे किती आल्हाद. हा, त्याची गती कोणाला आहे? त्याचं आनंद कोणाला आहे? कमळाला आहे ना. मकरंदातला आनंद, मकरंदातला आनंद कोणाला? कमळाला असणार का नाही? का भ्रमराला असणार? कमळाला कळणारच नाही. आपलं महत्त्व आपल्याला कधीच कळणार नाही. असं त्याचं महत्त्व त्याला कळत नाही. हिराचे महत्त्व जाणतो का? जब आएगा उसका पारखी तब हो जाएगा मोल, है की नाही? किंवा कमळाच्या आतील केसर चुरगळेल दुखावेल या शंकेने भीतीने भ्रमर, जसे कमळावर हळूच जपून पाय ठेवतात. हे वाचताना पण असंच वाचलं पाहिजे. कसं? हळूच जपून पाय ठेवतात, आहे का नाही? त्याप्रमाणे धसाळ्यावानी वाचून नाही जमणार ना, आहे की नाही? तुम्हाला धसाळ्यावानी समजते का? काय सांग ना, दसळ्यावानी म्हणजे काय सांग. हुशार येतो असून सांग, माहीत असून सुद्धा सांगत नाही. किती चॅप्टर वर काय बघा बरं. का? त्याला ते सांगताच नाही यायचं शब्दात, त्याला सुद्धा सांगता नाही यायचं. जसे कमळावर जपून हळूच पाय ठेवतात त्याप्रमाणे परमाणूमध्ये सुद्धा अतिसूक्ष्म लहान लहान जीव भरलेले आहेत असे जाणून ते न मरावेत अशी मनात करुणा उत्पन्न होऊन तीत आपली पावले लपवून ती जमिनीवर बेताने ठेवून चालतो. हळूच हळूच, खाली पाय नको चेडू. जैन लोक चप्पल का नाही घालत देवाला जाताना? हत्तीच्या पायाखाली मुंगी मरू शकत नाही एवढं वजन असलं तरी. तसं चपलीने घसरा बसून तो जीव मरू शकतो म्हणून आल्हाद जातात. किती तो ज्या वाटेने जातो तिकडे तो रस्ताच कृपादृष्टीने भरतो. बघा असं महात्मा पाहिजे. मग तो त्याची कृपा किती त्याच्यात ओसंडत असेल ना. भरलेला हांडा कसा हिंदळत चालतो तसं त्याची कृपा तिथं सांडत जाते त्या रस्त्याने. आपण जाणार ना साधना करत असेल तर, आणि जाणार आपण साधना करतोय, नाही केली तर तो त्यांचा उणेपणा ठरेल. शाळेचं काय जाणार, त्याचे ग्रँड म्हणतात काय त्याला मिळालेलं, ते गायब होऊन जाईल. नाही आम्ही सगळे मठ्ठ आहेत असं जर आपण म्हटलो शाळेत, तर शाळेच्या यांना पगारसुद्धा नीट भेटणार नाही की नाही. तो ज्या वाटेने जातो तो म्हणजे कोण? आता कोण म्हटलं पाहिजे? आपल्याला असा आत्मविश्वास पाहिजे, मी ज्या वाटेने जाईल ना, आहे की नाही, असं कोण म्हणेल? असं तो एक म्हणेल. एक अहंकारी माणूस एक म्हणू शकतो. आणि जो अहंकार विसर्जित झालेला आहे म्हणजे उपाधी रहित स्वतःला समजतो, तो ज्याची उपाधी संपलेली आहे तो एक म्हणू शकतो. आणि त्याचा तो मी कोणता मी असणार आहे? तो मी असणार आहे त्याचा. मी वासुदेव तत्वता तो असणार. मी दीपक, मी संपत, मी अरुण, तो मी नसणार त्याचा तो मी कोणता असणार आहे? तो ज्या वाटेने जातो तिकडे तो रस्ताच कृपादृष्टीने भरतो व मग तो चालतो व ज्या दिशेने त्याची दृष्टी जाते ती दिशा स्नेहभावाने भरलेली करतो. कोणत्याही प्राण्यास उपद्रव होऊ नये म्हणून जीवातळी आपला जीव पांघरतो. आपल्या जीवापेक्षा त्याच्या जीवाला जपतो. 250 क्रमांकाची वळ. अर्जुना, अशा रीतीने ज्याचे जपून चालणे असते त्याच्या अहिंसेचे माप शब्दाने वर्णन करून अचूक काढता येत नाही. किती? पण 80% हा अहिंसावाने का 100% संपले, त्याचं सांगताच नाही याचं वर्णन का तो कोणत्या बेसने चाललाय. तो असे ज्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे त्याचं वर्णन करू शकत नाही. जसं पुण्याची गणना कोण करे. मोहाच्या योगाने मांजरी, बघा कसं दुसरं वाक्य आहे, मोहाच्या योगाने मांजरी आपल्या तोंडात पिल्लास धरते त्यावेळी ज्याप्रमाणे तिच्या दाताची टोके त्या पिल्लास लागत नाहीत, किंवा ज्याप्रमाणे ममताळू आईची
आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहण्याकडे दृष्टी लागलेली असते तेव्हा त्या दृष्टीत प्रेमपूर्ण नाजूकपणा असतो. अथवा कमळाच्या पानाने हळूहळू वारा घेऊ लागले असता ज्याप्रमाणे त्यापासून निघालेला वारा सुखकर असल्यामुळे डोळ्याच्या बुबळा समाधान होते. बघा, डोळ्यांना सुद्धा वाऱ्याचा स्पर्श कळतो, पण किती आल्हाददायक. तितक्याच मऊपणाने तो जमिनीवर पाय हळूच टेकून चालतो व ते पाय सहज ज्या जीवांना लागतात त्यांना त्रास न होता जपून टाकल्यामुळे उलट सुखच होते. तसे पाय मला वाटतं हो बघा ना कसं आता उदाहरण आहे. जसे रामानंद स्वामी आंघोळ करून जात असताना घाटावर आडवे पडले होते. कोण? कबीर बाबा. तर कबीर बाबांना त्यांचा पाय लागलाय हे सुद्धा त्यांना नीट कळालं नाही. दुसऱ्या दिवशी ते म्हणले तुमचा पायाचा स्पर्श झाला होता ना मला, म्हणून मी समजतो मला तुमचा अनुग्रह आहे. बघा, त्या वाक्याला धरून पण आहे अनुग्रह पण आहे. आणि त्यांना खबरच नाही का माझा कोणत्या जीवाला पाय लागलेला आहे. तो पाय लागलेला सुखकारक असू शकतो. तितक्याच मऊपणाने तो जमिनीवर पाय हळूच टेकून चालतो. ते पाय सहज ज्या जीवाला लागतात त्यांना त्रास न होता जपून टाकल्यामुळे उलट सुखच होते. अर्जुना, याप्रमाणे तो हळूच चालत असताना जमिनीवर किडा किंवा मुंगी याची दृष्टीच पडली तर तो हळूच माघारी फिरतो. 55 एक घ्यायची. हां, जड भरत तसेच चालले होते. रौगण राजाला घेऊन चालले असताना एक भुईरनाव भेटला म्हणून याला घेतला. हा जरा अडाणी दिसला म्हणून, आणि तो चालताना असा पाय उडी मारत चालायचा. एखादा किडा आला का उडी मारायचा का वरती राजाला असा झटका बसायचा. असं 2-3 वेळा झाल्यानंतर राजा चिडला, म्हणला परत जर असं केलं तर तुला शिरच्छेद करेल म्हणून. ते त्याच्याकडे तो म्हणला. मग त्यांचा संवाद झाला आणि राजाने त्याची दीक्षा घेतली. पहा, मग त्याला झटका बसला, उडी मारल्यावर तर सुद्धा सुखच झालं की नाही, आत्मसुख भेटलं की नाही. अर्जुना, याप्रमाणे तो हळूच चालत असताना जमिनीवर किडा किंवा मुंगी याची दृष्टीच पडली तर तो हळूच माघारी फिरतो. जर आपण पाय जोराने आपटीत चाललो तर स्वामीच्या म्हणजे बघा त्या जीवाला तो स्वामी म्हणतो, त्याला डचकल तो स्वामीच्या म्हणजे जीवात्म्याच्या निद्रेचा भंग होईल व त्याच्या प्रकृतीच्या सहज स्वस्थपणास धक्का बसेल, विक्षेप होईल. एवढा हळूच चालतो तो. जे आपण कसं रात्री अपरात्री कामावरून आलो, घरातले लोक झोपलेले असतात, आपण दरवाजा कसा धडकने आपटून आतमध्ये जातो, दन करीत नळ दन दन आवाज करतो, तसा स्वामीची झोप मोडेल म्हणून. की नाही? आता उलट बोलल्यावर सुईचं कळतं ना. हां, अशी दया मनात उत्पन्न होऊन कोणत्याही प्राण्याचे उल्लंघन न करता माघारी फिरतो. जीवाचा नाश होईल म्हणून गवतावरही पाय देऊन तुडवून जात नाही. मग एखादा प्राणी दृष्टीस पडून त्याला न जुमानता त्यास तुडवून तो वाट चालेल, ही गोष्ट त्याच्या हातून कशी घडेल? प्रश्नचिन्ह. ज्याप्रमाणे मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जाता येत नाही अथवा चिलटाला समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे प्राण्यांची भेट झाली असता ज्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही. जर कोण समोरून भेटला तर त्याला उल्लंघन करून जावत नाही. यांना तसंच आहे, कोणी रस्त्याने भेटू द्या, सगळ्यांशी रामराम करते. एकदा मेळाव्याचे हँडवेल यांना वाटायचे होते. म्हणलं हे 25 हँडवेल तुमच्याकडे राहू द्या. ते म्हणले काय करायचं? मला एक बाजूला. म्हणलं वाटायचे तुम्हाला. तर तिथून मंदिरापासून, त्या आशीर्वाद मंदिरापासून गणेश मंदिरापर्यंत असतोपर्यंत सगळे संपून टाकले त्यांनी. जो भेटेल त्याला देत राहिले. अरे काय घेणारा येणारा काय? तुम्ही म्हणले काय सांगितले? वाटून टाकायचे बस. ठीक आहे ना. त्यांना उल्लंघनच करवत नाही. त्याला दिलं याला का नाही द्यायचं ते म्हणतात. ठीक ना. अशी ज्याची चालण्याची रीत कृपारूप फळांनी फळास आली व वाणीतही मूर्तिमंत दया जगलेली आहे हे तू पाहशील. बोलताना सुद्धा त्याची भाषा आहे ना मौन असते. कशी असते? मऊ असते. साचानी मवाळ असते. मितुली आणि रसाळ असते. जो स्वतः श्वासोच्छ्वास करावा तोही शेजारच्या मनुष्यास त्रास न होईल अशा बेताने हळूच नाजूकपणाने करतो. म्हणजे झोपल्यानंतर दुसऱ्याला घोरण्याचा आवाज येत नाही, एवढा नाजूक श्वास घेतो आहे का नाही. व त्याचे मुख पाहिले असता केवळ प्रेमाचे माहेरघरच आहे असे दिसते.
हे प्रथम चिन्ह आहे. एखादा माणूस जर टवटवीत भेटला ना, समजायचं याला आत्म्याचा लाभ झालेला आहे. त्याला भेटल्यानंतर आपल्याला त्याला अजून भेटावंच वाटतं. आणि मी तो म्हणेल, ज्ञानेश्वरीला हात लावल्या जसा शॉक बसतो तसं एखाद्याचा स्पर्श झाला, आपण चरणाला स्पर्श केला तरी आपल्याला मूर्छापन्न स्थितीचा अनुभव आला पाहिजे. समजायचं त्या बॉडीमध्ये पूर्ण ते विकसित झालेलं आहे. त्यांचा स्पर्श आहे ना आपल्याला, जसा गुलाब फुलं घातलेलं शेजाऱ्याने किंवा मोगऱ्याचा गजरा घातलाय, लगेच आपल्याला जाणीव होती का नाही, तशी तो आल्हाददायक स्पर्श तुम्हाला मूर्छापन्न स्थितीकडे घेऊन जाऊ शकतो. जसं देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, दृष्टीला दृष्टीविसा भेटल्यानंतर आपल्याला असा हरिओमला कसा झटका बसतो, तसा झटका बसल्यासारखं होईल पूर्णपणे. आपण आपल्याला स्वतःला त्यावेळेला विसरूनच जाऊ, विधेयी स्थितीमध्ये जाऊ शकतो. अशा बेताने हळू नाजूकपणाने श्वास घेत करतो व त्याचे मुख पाहिले असता केवळ प्रेमाचे माहेरघरच आहे असे दिसते. तसेच त्याचे दात हे जणू माधुर्याला अंकुरच फुटल्याप्रमाणे दिसतात. तो बोलत असता त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडण्याच्या अगोदर तोंडावर व पुढे स्नेहभाव पाजत असल्यामुळे दृष्टीस पडते व चित्तात अगोदरच दया प्रगट उत्पन्न होऊन नंतर कृपेने भरलेले असे शब्द मुखावाटे बाहेर पडतात. कृपा आधी आणि मग शब्द नंतर. बघा तीच ओळ आहे 63. का स्नेहाळू माये ताने असे, किती नंबर 63 क्रमांक. पुढा स्नेह पाझरे, तो बोलायच्या अगोदरच आनंद निर्माण होणार आपल्याला. आपला मित्र भेटतो त्या बरं कधीतरी, त्याला गाडीतून पाहिलं तरी जशी काय आपण त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. पुढा स्नेह पाझरे, मागात चालती अक्षरे. पुढं स्नेह आणि मागे अक्षरे चालतात. तो बोलायच्या अगोदर प्रेमभाव निर्माण होतो. शब्द पाठी अवतरी कृपा आधी. अगाशी येताना विचारलं होतं, कृपा अगोदरच होते. ज्या दिवशी अनुग्रह दिला त्या दिवशी सगळं देऊन टाकले आपण. पण आपण ते आत्मसात नाही करत, म्हणून आपल्याला असं वाटतं तो कसा हा कसा, तो कसा. तू जर तसा केलं तर तसंच तुला पण होऊ शकतं. काय ओळ आहे बघा, ही ओळ घ्यायची. किती नंबर, किती 63, 263 आहे की नाही. याचा आपल्याला अनुभव आहे की नाही, आपल्याला याचा अनुभव आहे. मला तर बऱ्यापैकी अनुभव आहे. जेवढे भेटू द्या ना आपले महात्मे, तुम्ही पण भेटले, आपण एकमेकाला भेटलो, आपल्याला कसा आनंद होतो. पुढा स्नेह पाझरे, तो भेटायच्या अगोदर स्नेह पाझरे, एक शब्द बोलायच्या अगोदर. माघा चालती अक्षरे, मग राम राम जय हरी नंतर शब्द पाठी अवतरे कृपा आधी. अशी साधूची कृपा आहे त्यांची. 63च्या अगोदर 62 कोणती होती. असो, अगोदर त्याचे होता तो बोलत असता त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडण्याच्या अगोदरच तोंडावर व पुढे स्नेहभाव पाजरत असल्याचे दृष्टीस पडते व चित्तात अगोदर दया प्रगट उत्पन्न होऊन नंतर कृपेने भरलेले असे शब्द मुखावाटे बाहेर पडतात. तसंच आहे, राग यायचा असेल तर पहिली शब्द बाहेर पडतात का पहिला राग येतो. राग आल्यावर मग शब्दाचं लगेच टायपिंग व्हायला सुरुवात होते आतल्या आत, आहे की नाही. तसंच इकडे कृपा प्रेम निर्माण झाल्यानंतर सुद्धा आतमध्ये ते शब्द अगोदर टाईप नंतर होतात. अगोदर त्याचे होता होईपर्यंत कोणाशी बोलणेच नसते. त्यातून काही बोलू म्हणेल म्हणजे कदाचित त्याने बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणास लागेल की काय अशी त्यास भीती वाटत असते. बोलताना कदाचित त्याच्या तोंडातून कमी जास्त काही शब्द निघाले तर ते कोणाच्या वर्मी न लागावेत व त्यापासून कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होऊ नये. त्यापासून कोणाचा ठरलेला बेत बिघडेल व मोडेल, कोणी भिल व कोणी दचकून जागे होईल किंवा उडून जाईल. आणि जरी कोणी उडून कोण जाईल, माणूस. आणि जरी कोणी आपले बोलणे ऐकून त्याचा तिरस्कार करील तरी आपल्या बोलण्याने कोणाला पीडा होऊ नये व कोणी भुवया चढवून आपल्याकडे पाहू नये असे हेतू मनात आणून जो न बोलता उगा असतो. मग आपण बोलावे अशी कदाचित कोणी प्रार्थना केली. कीर्तन प्रवचनाला पण अशीच लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. महाराज तुम्ही करा ना आज प्रवचन. का ते बोलायच्या अगोदरच आपण त्यांना तेवढा बोलायचा चान्सच नाही द्यायचा. पुढा स्नेह पाझरे मग मागा अवतरी अक्षरे. आपणच त्यांना म्हणायचं आज ठेवा ना माझं प्रवचन.
असं म्हणायचं आहे की नाही. म्हणजे मग ते लगेच म्हणतील बरोबर महाराज तुमचंच ठेवू, आहे की नाही. त्यांनी जबरदस्ती म्हणले पाहिजे तुम्हाला प्रवचन करा, तुम्ही हौस नाही धरायची. मग आपण बोलावे अशी कदाचित कोणी प्रार्थना केली व प्रेमाने जर तो बोलू लागला तर ऐकणाराच त्याचे बोलणे ऐकून तो आई बापच की काय असे वाटणे इतके आनंददायक असते. काही कीर्तन आपण अशी जातो ना ऐकायला, असं वाटतं आत्ताच बसलो ना आत्ताच उठलेले, असं वाटतं की बापरे अजून तर भरपूर वेळ आहे, अजून चाललं असतं तर चाललं असतं आपल्याला, आहे की नाही. 68 क्रमांकाची ओळ 268 कोण घेते नंबर लिहून. किंवा त्याचे बोलणे म्हणजे मधुरनाद ब्रह्मच, वेद हा आकार घेऊन मूर्तिमंत पुढे उभा राहिला आहे की काय असे वाटते. अथवा स्वच्छ गंगोदक उसळले आहे असे स्वच्छ व पवित्र किंवा पतिव्रता स्त्रीला जणू वृद्धपणा प्राप्त झाला आहे. 69 काय ओळ. का नादब्रह्मची मुसे आले की गंगापय असलेले पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साच आणि मवाळ. बस 68ला धरून तैसे आणि साच मवाळ यायचे आपल्याकडे ना, तरी पण घ्या. त्याप्रमाणे खरे आणि मऊ परिमित सरळ प्रेमळ असे व जणू अमृताच्या लाटाच आहेत की काय असे त्याच्या तोंडातून शब्द निघतात. 270 जे शब्द व्याज स्तुतीने भरलेले उपरोधिक आहेत त्यांच्यापासून वाद उत्पन्न होतो व दुसरा संताप त्रास उत्पन्न होतो. तसेच चेष्टा कुचेष्टा छळवाद वंचनाकारक आणि जे दुसऱ्याच्या वर्मी झोंबणारे शब्द बोलणे असं नसतं. त्याचे शब्द एकमेकाला चिडवायचं नाही, एकमेकाची टिंगल नाही करायची. कारण तुम्ही भक्त आपण आहोत, भक्त एकमेकाची टिंगल करतो का? नाही करत. आणि अडवणूक अति वेगाने बोलणे, कोणाला अडवणूक नाही करायची, मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही करत. अतिवेगाने बोलणे टाळायचे. घाई केलं तर त्यांना समजणारच नाही आपलं प्रवचन ना. कपट खोटी आशा लावणे, कुशंका काढणे व ठगबाजी करून फसवणे हे बोलण्यातील दोष ज्याच्या वाणीने पूर्ण टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे अर्जुना ज्याची दृष्टी स्थिर असते व भुवया मोकळ्या असतात, म्हणजे रागाने भुवया चढवल्या नसल्यामुळे त्याच्या कपाळावर आढ्या दृष्टीस पडत नाही. 73 काय बघू. आणि तयाची परिकिरटी थाऊ जयाची दिठी सांडिली भुरकुटी मोकळिया. नको जाऊ द्या, कारण प्रत्येक प्राण्यात परब्रह्म हा ही वाक्य घ्यायचं आपल्याला. का साचाने मावळ बोलतो तो, ही ओळ घ्यावा लागणार. कारण प्रत्येक प्राण्यात परब्रह्म वस्तू भरलेली आहे, तिला कदाचित दृष्टी खुपेल व त्रास होईल, म्हणून जो बहुत करून कोणाकडेही पाहतच नाही. 74 बघू. ऐसाही कोणी एके वेळे भीतर काजे भूती वस्तू आहे, बरोबर. तिये रूपो शके विपाय म्हणून वास नुपाहे बहुत करुणी. बघा त्यांच्याकडे बघत पण नाही. 74 त्यांच्याकडे बघितलं तर ते डचकतील म्हणून. कारण का, ते कोण आहेत? परब्रह्म आहे. का जे भूती वस्तू आहे, भूती वस्तू आहे म्हणजे भूतामध्ये परब्रह्म वस्तू आहे की नाही. असे असताही एखाद्या वेळी आतल्या कृपेने बळाने जर डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत तरी पण एकसारखे चकोर पक्षांना त्या कळतात, त्यामुळे त्यांना आनंद होऊन पुष्ट होतात. त्याप्रमाणे ज्या प्राण्याकडे त्याने आपल्या दृष्टीने पाहिले त्याला त्यापासून समाधान होते. त्याच्या अवलोकनाची पद्धती किती प्रेमयुक्त आहे हे कासवीलाही माहीत नाही. का कासवीला का माहीत नाही? कासवीची पण तशी दृष्टी आहे. पिल्लांना ती अंगस्पर्शाने पाजत नाही, दृष्टीने पाहतात. तिला पण ती कळत नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा किती बारीक दृष्टी असणार त्याची. परीक्षित तिची ती दृष्टी होती, असं परीक्षण करत होता, बारीक पाहत होता. कासवीच्या केवळ आगा मुख मिळविन पिलाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. ती जशी आपल्या पिल्लाला मोठं करते, दृष्टीतून त्याला पाजते, त्याप्रमाणे तिलाही कळत नाही, म्हणजे किती याची जबरदस्त दृष्टी असणार आहे त्याच्यामध्ये. कासवीच्या केवळ कृपादृष्टीने तिची मुले वाढतात, असे तिच्या दृष्टीत प्रेम पोषण्याचे सामर्थ्य आहे, पण तिलाही ते कळत नाही.
अधिक काय सांगावे, जो भूतमात्राकडे अशा प्रेमळ दृष्टीने पाहतो तसे त्याच्या हाताचे गुण पाहू गेले असता तेही दृष्टीप्रमाणे मृदू आहेत असे दिसेल. 78च्या ओळीच्या अगोदरचे बघू आपण, कुठून घ्यायचे होते आपल्याला. ऐसेही कोणी एके वेळे भितरले कृपेची नेबळे उघडून डोळे दृष्टी घाली तरी चंद्रबिंबावनी धारा निघता नव्हती गोचरा परी एक सरे चकोरा निघती दोन दे. बघा, चंद्रबिंबातून निघणाऱ्या ज्या अमृतधारा आहेत त्या कोणाला दृष्टीला दिसत नाही, पण चकोर वृक्षाला त्याच्या दोंद म्हणजे आनंदाची लक्षणं त्याच्यावर उमटलेली दिसतात. तैसे प्राणी अशी होय, जरी तो काही वासू पाहे, जर तसं त्या प्राण्यांना होतं नुसतं पाहिलं आपल्याकडं तरी त्याला आनंद होतो. त्या महात्म्याने त्याला पाहिलं, ओळख पण नसू द्या त्याची, ओळखीच्या माणसाने पाहिलं तर आनंद होईल, परंतु त्याला आनंद होईल जसं चंद्राच्या याच्यातून चकोरा पक्षाला होतो आनंद, तसा त्या प्राणीशे होय. जरी तो काही वासू पाहे तया अवलोकनाची सोय कृमीने, त्याची पाहण्याची काय स्टेप आहे ही सगळ्यात नाजूक गोष्ट कोणाकडे. म्हणून मंदिरामध्ये कासव ठेवलेले देवाकडं पाहताना एवढी सहज बारीक दृष्टी आहे त्याची. त्या पिल्लांचं पोट भरलं असे लांबून एकमेकाला बघतात आणि पोट भरल्यानंतर निघून जातात, तरी पण तिची दृष्टी आहे तिलाही कळत नाही एवढी बारीक दृष्टी. कुठपासून घ्यायची आपल्याला, 74 तर घेतली आपण आहे ना, मग 74 पासून कंटिन्यू चालू ठेवायची. हां, किंबहुना ऐसी दिठी जायाशी भूतासी करही देखती तैसी चिती तशी हातही तशीच येते. हां, 78 चालू राहू द्या, पुढे बघू आपण. हां, त्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठांचे अधिक काय सांगावे, जो भूतमात्राकडे अशा प्रेमळ दृष्टीने पाहतो तसे त्याच्या हाताचे गुण पाहू गेले असतात तेही दृष्टीप्रमाणे मृदू आहेत असे दिसेल. ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठांचे मनोरथ कृतार्थतेने पूर्ण झालेले असतात. बघा, ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठांचे मनोरथ कृतार्थतेने पूर्ण झालेले असतात, जो तृप्त झालेला आहे ना तो दुसऱ्याला तृप्त करू शकतो. तो कृतार्थ झालाय, मग त्याच्याकडे जो जाईल त्याला तो काय करील, कृतार्थ करील. त्याप्रमाणे त्याचे हातास काही एक करण्याची इच्छा कर्तव्यबुद्धी नसून ते निर्व्यापार असतात. अगोदरच जन्मांध, त्यातही त्याने ज्याप्रमाणे पाहण्याची क्रिया सोडावी किंवा आधीच काष्टरहित अग्नी आणि पुन्हा त्यातून तो जसा विझावा अथवा मूळच्याच मुक्या मनुष्याने जसे मौन व्रत धारण करावे तसे ज्याच्या हातांना काही एक करावयाचे असे उरलेले नसते व जे हात काही एक कर्तव्य नसलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी स्वस्थ राहण्यास आलेले असतात, त्यांना काही काम नाही, ते तिथे शांत आहेत, पण ते उठलेच तर एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवायलाच उठतील. वाऱ्याला धक्का लागेल किंवा आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने जो आपले हात हलवीत नाही, तेथे अंगावर बसलेली माशी वगैरे उडवावी किंवा डोळ्यात जाणारी म्हणजे शिरणारी घुंगुरटी एकीकडे करावी अथवा पशु पक्ष्यांना आपल्या रागीट डोळ्यांनी भीती वाटेल असा आविर्भाव दाखवावा. या गोष्टी त्याच्याकडून कोठून घडणार, हे किरीटी आपल्याला कुठं घ्यायचे, थांबायचे. - 79 पर्यंत अगोदरच जन्मांत्याप्रमाणे प्रश्न. 81 बघू, त्याच्यानंतर तयापरी काही जया करा करणे नाही जे अकर्तयाच्या ठाई बैसो येते. असू द्या, कितीला थांबलोय आपण, 79ला. बरोबर. या गोष्टी त्याच्याकडून कोठून घडणार, हे किरटी त्याच्या हातात दंड किंवा काठी घेणेही जर आवडत नाही तर मग हातात शस्त्र घेण्याची गोष्ट कशाला पाहिजे, प्रश्नचिन्ह. हातात लिलेने कमळ घेऊन फिरावयास किंवा फुलाचा हार झेलण्यास ते गोफणीतील दगडाप्रमाणे एखाद्या जीवास लागू त्यास इजा होईल अशा समजुतीने तेही व्यापार जो हाताने करीत नाही. हार बी घेऊन जात नाही, कारण हार घेऊन गेलो जर एखाद्या लागला तर गोफणीतून दगड सुटलेला लागेल असं वाटतं हार लागला तर, म्हणून त्या समजुतीने तो हारही घ्यायला टाकतो. अंगावरील लवेच्या रांगा हलतील व एखाद्या जीवास इजा होईल म्हणून जो अंग कुरवाळीत नाही, अंगावर हात फिरवीत नाही व बोटातील नखे काढली असता हिंसा होईल म्हणून ती बोटावर
गुंडाळ्या होईपर्यंत वाढवतो, नख कापत नाही. तो कर्तव्यरहित असल्यामुळे अगोदर कोणतीही गोष्ट त्यास हाताने करावायचीच नसते, परंतु जर हातात काही करावयाचा प्रसंग आलाच तर हात जोडण्याशिवाय दुसरा अभ्यासच त्यास ठाऊक नाही. बघा आता 87 जुळल, कुठं 79ला जुळल 87. बघा 79 कोणती होती? तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. 79ला थांबलो. आता बघा 87 आहे. तो कर्तव्यरहित असल्यामुळे 79 नंतर कोणती आहे? 87 पहा. तव करणीयाची अभावा परी ऐसाही पडे प्रस्ताव, तरी हाची सराव जे जोडी जती. बस त्याच्या हाताला काहीच काम नाही राहिलं, पण जर केलेच त्याने हाताने काम तर काय करणार? तो हात जोडून समोरच्याला नमस्कार करणार. 87 घ्यायची. किंवा हाताने व्यापार केला तर दुसऱ्यात हात उचलून भिवू नकोस असे अभय वचन देणे, किंवा एखादा कोणी पडत असल्यास त्यास हाताने सावरणे, अथवा पीडित मनुष्याची पीडा कमी व्हावी म्हणून त्याच्या अंगावर हळूच हात फिरवणे. 88. या गोष्टी तो मोठ्या संकटाने करतो, तथापि पीडित मनुष्याची चिंता तो हस्तस्पर्शाने दूर करतो. या त्याच्या हस्तस्पर्श करण्याने जो कृपेचा पाझर सुटतो तसा ओलावा चंद्रकिरण असेही माहीत नसतो. 89 कितीपासून घेतली? 87, 88, 89. बघा चंद्रकिरणांना सुद्धा तो ओलावा माहीत नाही, तसा त्या व्यक्तीला सुद्धा तो ओलावा माहीत नसणार, त्याला नाही वाटणार. आता आपण बाबांकडे जाऊन आले, आपल्याला कसं वाटतंय? आल्हाददायक वाटते. पण बाबाला कुठं आल्हाददायक वाटतं? बाबाला ठसठस चालूच आहे. हां, बाबाला बी ठसठस नसते. बाबा खोटं म्हणत असेल, खोटं म्हणत असेल काय बाबा ठसठस आहे म्हणून. हां, तर त्यांच्या जाण्याने येण्याने गावात आले, आपल्या बाबा कीर्तन करून गेले. तरी आमच्या गावामध्ये 97ला 96ला 2 वर्ष अशी कीर्तनं झाली आपल्या मालिकेची. तर बाबा नव्हते आले, मोठे बाबा. त्यावेळेला मग आमचे शेठ काय म्हणले, सूत्रसंचालकांना, पुढच्या वेळेला यांच्या गुरूंनाच आणू आपण, त्यांच्या गुरूंना आणू आपण. हे जर असेल तर यांचे गुरु कसे असतील त्यांना आपण आणू. आणि सूत्रसंचालन झालं, कीर्तन झाल्यावर सगळे निघाल्यानंतर ज्यांचं आपण हे केलं होतं का निरोप समारंभ, ते आमचे सुनील दादा भोर, मुक्ताबाई हॉस्पिटलवाले, तर ते काय म्हणले माहिती आहे का? 97 सालच्या डिसेंबरमध्ये त्यांचे जर बाबा ते आले ना, श्रीपाद बाबा जर या गावात, कमीत कमी 10-15 जण अनुग्रहित झाल्याशिवाय राहणारच नाही. काय त्यांना ते तर काय माळकरी नव्हते तेव्हा, काय नाही, तरी पण त्यांना ते ऐकून होते ते बाबांचं. वाऱ्या हाती चाले माप सज्जनांची, कीर्तिमुखी त्यांचे नारायण. ते नारायण सुनील भोर कोण झाले आता? नारायण. आणि ते त्यांच्या मुखाने त्यांची कीर्ती वाखांनी झाली. ते त्यांनाही कळणार नाही एवढी स्टेप आहे याच्यामध्ये. त्यांच्या हस्तस्पर्शाच्या मृदूपणाच्या मनाने पाहिले तर मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्शही कठीण भासेल. पुढं हिमालयातला वारा कसा वाटेल? कठीण. इतका त्यांचा हस्तस्पर्श मृदू व सुखकारक असतो. अशाच हस्तस्पर्शाने त्यांचे पशूंनाही कुरवाळणे असते, जनावरांना सुद्धा. जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात त्यांना काम नसतं. ते त्यांच्या मुलांना माहीत असणार ते हात कसे असतात, आहे की नाही? जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात तरी पण चंदनाच्या झाडाचा कोणताही भाग थंडगार सुगंधमयच असतो व त्याला फळे न येताही तो निष्फळ आहे असे कोणास म्हणता येत नाही. तसे त्याचे हात नेहमी शीतल आणि सफल असतात. 91 कंटिन्यू चालू ठेवायच्या मधी. कुठपासून? हां, हो. आता हे वाक्य पांडित्य राहू दे. कोण म्हणतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आता हे माझं वाक्य कसं आहे? वाक्य पांडित्य राहू दे. याच्या पुढची स्टेप सांगतो. सज्जन मनुष्याचे शील व स्वभाव हे जशी पवित्र असतात तसेच त्याच्या हाताचे आचरण पवित्र असते. आता त्याचे मन खरोखर कसे आहे म्हणून जर सांगायचे म्हटले
तर आत्तापर्यंत ज्या ह्या गोष्टी वर्णन केल्या त्या कृती तरी कोणाच्या आहेत? कोणाच्या आहेत त्या? मनाच्याच आहेत. त्याच्या आत जे आहे ना तेच बाहेर प्रगट होत असतं. झाडाच्या फांद्या म्हणजेच झाडे नव्हेत काय? पाण्याशिवाय समुद्र आहे काय? पाण्याशिवाय समुद्र आहे का? का नाही? पाण्याशिवाय समुद्र का असू शकत नाही? कारण समुद्र म्हणजेच काय? पाणी आहे. बघा, पाण्याशिवाय समुद्र आहे काय? तेज आणि सूर्य ही निरनिराळी आहेत काय? अवयव आणि शरीर ही निरनिराळी आहेत काय? किंवा पाणी आणि पाण्याची गोडी व ओलावा ही काय निरनिराळी आहेत काय? म्हणून जी सर्व इंद्रियाची बाह्य व्यापारात्मक लक्षणे सांगितली ती म्हणजे मूर्तिमंत मनच आहे असे समज. जे बीज जमिनीत पेरलेले असते तेच अंकुरित होऊन जे उगवलं, जे पेरले तेच उगवणार. जे बीज जमिनीत पेरलेले असते तेच अंकुरित होऊन वर झाडाच्या रूपाने दृष्टीस पडते. कोणतं बीज टाकले त्यांच्यामध्ये? 6वा अध्याय, ब्रह्मबीज. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला नव्हे बीजची वाहिले. कोणतं बीज वाहिलं? ब्रह्मबीज. बघा, ते भाग्यवान आहे ज्यांच्या गुरुजींनी त्यांना ब्रह्मबीज दिलं. बाकीचे ब्रह्मबीज वगैरे काय घ्यायचं नाही मनात, त्यांचं काय ऐकायचं नाही, आपलंच ऐकायचं आणि असंच जन्माला यायचं आणि मारायचं. मग आम्हाला मोक्ष नकोय, देतो कोण तुम्हाला? आम्ही लग्न नाही करत. तुम्हाला पोरगी कोण देत नाही म्हणून लग्न करत नाही. हो, चणे नाही खात का? दातच नाही, चणे कसं खाईन? खाऊन त्रास होईल त्याला. जे बीज जमिनीत पेरलेले असते तेच अंकुरित होऊन वर झाडाच्या रूपाने दृष्टीस पडते. त्याप्रमाणे इंद्रियांकडून घडणाऱ्या व्यापारांच्या द्वारा अंतर्मनच पसरलेले आहे. कारण ते मनाच्याच प्रेरणेने होतात. जे बी आहे ना आधी अंतरीचे धावे स्वभाव आहे, मनात जे आहे ना तेच बाहेर पडत असतं. परंतु मनातच जर अहिंसेचा उदय झाला नसेल तर बाह्य इंद्रियांची ती बाहेर नसेल. जर मनातच जर अहिंसेचा उदय झाला नसेल तर इंद्रियांच्या द्वारे ती बाहेर कशी पडेल? अर्जुना, कोणती वृत्ती अगोदर मनामध्ये उत्पन्न होत असते आणि मग तीच वाचा, दृष्टी व हात यांच्याकडे येते. मनोकृत्य नुसारच अनुक्रमे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांचे व्यवहार आरंभ होतात. हे वाचा, दिठी व कर या उभय इंद्रियांच्या उपलक्षणात्मक पदयोजनेने सूचित केलेले. वाचा, दिठी आणि कर. वाचेत पण तेच येणार जे मनात आहे, दृष्टीत पण ती प्रेममय दृष्टी राहणार आतमध्ये आहे म्हणून, आणि कर हात सुद्धा आशीर्वाद द्यायला तेव्हाच उठतील. 99 बघूया. आवडे ते वृत्ती किरटी आधी मनोनीची उठी मग ते वाचे दिठी करासिये. बाकी जी गोष्ट मनातच येत नाही ती वाचेने बोलून प्रगट केली जाईल काय? आतमध्ये जे आता आपले येतं. आता आपण एखाद्या म्हणलं नको शिव्या देऊ, नको देऊ, तर तो काय करील? काय करील तो? आत येते बाहेर पडणारच आहे ना त्याच्या. आता त्याने मिसळ खाल्लेली आहे, गाडीत बसले ना, आपण म्हणलं मिसळ बाहेर आणू नको, काय करणार तो? पर्याय नाही त्याच्याकडं. तसं आता हे झालं. मग तुम्ही जर चांगलं जर बोलत असाल तर तुमच्या आतमधले विचार सांगतात. तुम्ही कीर्तन प्रवचनात घडघड गडबड बोलायला लागले तर समजायचं माठ पूर्ण भरलेलं आहे आणि जे आत आहे तेच बाहेर प्रगट होतं. तुम्हाला आपल्याला कळत सुद्धा नाही आपण काय बोलणार आहे, असं बोलून जातो कधी कधी. म्हणून त्यांनी सांगितलं चंद्रकिरणांना सुद्धा कळत नाही आपल्या स्पर्शाची काय ताकद आहे, त्याच्या दृष्टीची काय ताकद आहे, ही कोणाला कळत नाही. कृमीला पण कळत नाही, एवढी त्याची भयंकर त्याची पॉवर आहे ती. आपल्याला सुद्धा नाही कळणार आपण काय बोलणार आहे म्हणून. शिवाय देणार माणसाला माहिती असतं का? म्हणून नंतर त्याला रेकॉर्ड करून दाखवलं तर म्हणतो अरे मी एवढं वाईट बोललो. हां, त्यावेळेला तो कायात राहिला नसतो. आतलं ते उमललेलं असतं ते बाहेर पडत असतं. बाकीची गोष्ट मनातच येत नाही ती वाचीने बोलून प्रगट कशी केली जाईल? काय? प्रश्नचिन्ह. हे पहा, बीजाशिवाय जमिनीत अंकुर उत्पन्न होईल काय? जे बीज लावले त्याचंच अंकुर येणार. म्हणून ज्याप्रमाणे सूत्राधाराशिवाय कळसूत्री बाहुली हालत नाही, व्यर्थ असते,
त्याप्रमाणे मनाचा मनपणा नाहीसा होतो, म्हणजे मनात कोणाचाही व्यापार करण्याची प्रवृत्ती प्रेरणा निर्माण होत नाही, तेव्हा इंद्रिय अगोदरच निर्बल होतात. जे पाणी उगमापाशीच आटून जाते ते नदीच्या ओघात कुठून वाहणार. हे पहा, देहात जीव प्राण गेल्याबरोबर देहाकडून काही हालचाल वा व्यापार घडतात काय? काही प्राण गेल्यानंतर शांत पडून राहतो. त्याप्रमाणे पार्था, मन हे या सर्व इंद्रियांच्या व्यापारास मूळ कारण आहे व हे सर्व इंद्रिय द्वाराने व्यवहार करीत असते. परंतु ज्यावेळी मन आत जशा वासनांच्या रूपाने होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येत असते. याकरता ज्याप्रमाणे पिकलेल्या फळास सुवास आपोआप उत्साहपूर्वक चोहूकडे घमघमत बाहेर निघून पसरतो, त्याप्रमाणे खरोखर मनात खरी अहिंसा चांगली बळकट कायम झाली म्हणजे इंद्रियाच्या व्यापारामध्ये अहिंसाच दृष्टीस पडते. म्हणून सर्व इंद्रिय ही मनातील अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून अहिंसेचीच देवघेव, अहिंसेचाच व्यापार करीत असतात. कुठपर्यंत थांबायचं होतं आपल्याला? 289ला थांबायचं का? थांबा. 289 मागे गेलं. आता पुढे आलोय आपण. 99 पर्यंत आलो होतं ना. हां, बाकीची गोष्टच मनात येत नाही ती वाचिनी बोलून जाईल का? हे पहा, बीजाशिवाय अंकुर असतात काय? म्हणून ज्याप्रमाणे हां त्याप्रमाणे पार्था, मन हे सर्व 2 नंबर 3 नंबरची ओळ बघूया आपण. तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हेची राहटे अगवा द्वारी परी जिजे वेळी जैसे जे होऊन आत्वासे बाहेरी हे तैसेच व्यापार रूपे या लागी साचुकारे मनी अहिंसा थावे थोर जैसे पिकली धृती आदरे बोभात निघे म्हणून इंद्रियतेची संपदा. जाऊ द्या, आपण कुठे थांबू? म्हणून मनपंजे जोडे 300च्या पुढे म्हटलं होतं आपण. म्हणून ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय 2 नंबरला थांबायचं. कुठपासून चालू आलं? 2 नंबरला थांबायचं. किती? 202ला थांबायचं का आता? 302ला थांबू. बघा, ते म्हणतात अहिंसा आतमध्ये पाहिजे. ही आत झाली आमात, तसेच विश्वात अवघ्या ठाई. मग ब्रह्मचैतन्य तुझ्या अनुभव आहे. म्हणजे तू पहिला ब्रह्म झाला पाहिजेस, तुझ्या आतमध्ये ते ब्रह्म माहू म्हटलं बाय, मग दृष्टी बाहेर पडली की तसेच होईल. म्हणून सर्व इंद्रिय ही मनातील अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून अहिंसेचीच देवघेव, अहिंसेचाच व्यापार करीत असतात. किचा ज्याप्रमाणे किंवा पाहिजे होतं 6 नंबर. म्हणून समुद्री दाटे किंवा ज्याप्रमाणे समुद्राला पूर्ण भरती आली म्हणजे किंवा इचा झालाय. किंवा समुद्राला ज्याप्रमाणे पूर्ण भरती आली म्हणजे समुद्रच आपल्या पाण्याने खाड्या पूर्ण भरतो, त्याप्रमाणे मनात अहिंसेचे भरती आले म्हणजे ते मनच या इंद्रियांना आपल्या अहिंसात्मक जलसंपत्तीने पूर्णपणे भरून टाकते. हे फार बोलू राहू दे. पंतोजी ज्याप्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्याचकडून आपणच स्पष्ट सुरेख अक्षरांच्या ओळी लिहितो, त्याप्रमाणे मनही आपल्या ठिकाणी पूर्णत्वास आलेले दयाळुत्व हस्तपादादिक इंद्रियांच्या ठिकाणी आणते व ते मनस ते त्या इंद्रियांच्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करते. म्हणून त्या इंद्रियाकडून अहिंसेचे आचरण घडते. 8 आणि 9 नंबर 300. याकरता अर्जुना, इंद्रियाकडून घडणाऱ्या अहिंसेच्या म्हणून ज्या गोष्टी विवरण करून सांगितल्या त्या मनाच्याच अहिंसेच्या आहेत असे समज. हे सगळं कशाचं? मनाचं. पहिलं हाताचं सांगितलं होतं इंद्रियांचं, आता मनाचं सांगतो तर मनाचं पण तेच. अशा प्रकारे ज्याने काया वाचा मने करून सर्व हिंसेचा त्याग केला आहे असे तू पाहशील. बघा, कायेने तर नाही, वाचेने सुद्धा कोणाला दुखवणं नाही, मनाने सुद्धा कोणाबद्दल काहीच वेगळं सुचणं नाही, वाईटपणा, त्याला हिंसा होईल असं. तो पुरुष ज्ञानाचा विलासी व विस्तृत वस्तिस्थान आहे असे समज. हे राहू दे फार तर काय, तो मूर्तिमंत केवळ ज्ञानच आहे. किती घ्यायला सांगितलं त्या? 8 आणि 9 ना.
हां, आता 11 आणि 12 300. ज्या अहिंसेचे वर्णन आपण कानाने ऐकतो अथवा ग्रंथाच्या आधाराने आपण जिचे निरूपण करतो, ती अहिंसा प्रत्यक्ष पाहावी अशी जेव्हा इच्छा निर्माण होईते, तेव्हा त्या पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणजे झाले 13. बघा, ज्ञानदेव म्हणतात, असे जे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले ते मी वास्तविक तुम्हाला एका शब्दात सांगायला पाहिजे होते, परंतु त्याचा फार विस्तार झाला, त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. चुकलेच नाही का माऊली? है की नाही? जास्त बोलणं कशासाठी असतं काय वेळेला? हां, काय जास्त पल्लाळ लावले फोनवर, है की नाही? कदाचित तुम्ही असे म्हणाल की जनावर हिरवे गवत खाऊ लागले म्हणजे खात खात पुढे जाता जाता मागील क्रम व घराची वाट धरण्याचे विसरते. बघा माऊली स्वतःकडे किती कमीपणा गेला. किंवा पक्षी आकाशात वायुयोगाने उडू लागल्यावर पुढेच आपल्या घरट्यापासून दूर दूर भराऱ्या मारीत जातो, त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात स्फुरण येऊन निरनिळ्या रसवृत्तीचा आस्वाद घेत माझी बुद्धी वाहवत गेली, ती मलाच आवरणीशी झाली आहे. असे आपण संतजन म्हणाल, पण हा तशातला काही प्रकार नाही बाबा. तुम्ही असं म्हणाल पण त्याचं काही समजू नका. काय कॉन्फिडन्स पाहिजे आपला, आपल्यावर कॉन्फिडन्स पाहिजे. ऐका महाराज, बघा तरी समोरच्यांना म्हणतात काय? ऐका महाराज. असंच सांगावं लागतं. समोरच्याला महाराज म्हणलं तर ऐकल तो, है की नाही? ऐका महाराज हा विस्तार करण्याला कारण आहे. बाकी अहिंसा हा शब्द 3 शब्दात अक्षराचा आहे, पण नीट कळावं म्हणून सांगितलं. नाही तर त्याच्याकडे अहिंसा असते एवढं सांगून पण मी जाऊ शकलो असतं पुढे. पाहू गेले तर अहिंसा म्हणायस थोडी असून तिचे वर्णन थोडक्यात करता येईल, परंतु हिंसेलाच अहिंसा मानणाऱ्या इतर बहुमताचे खंडन केले तरच ती स्पष्ट करता येईल. बाकी अहिंसे संबंधाने जी मते उपलब्ध आहेत ती मते खंडित न करता जशीच्या तशीच ठेवून जर मी अंगच्या बलाने अहिंसा सांगितली असती तर तुम्हाला माझे बोलणे आवडले नसते. अहो, रत्नपारख्यांच्या गावात गडंकी शालिग्राम शिळा किंवा कसवटीची शिला रत्न म्हणून जर विकल्या जातील तर त्याचे गाठोडे त्याने सोडावे. किंवा सरस्वतीच्या पुढे जशी कुणाची वक्तृत्व व तिची स्तुती करण्याची शक्ती नाही म्हणून ती करू नये. बघा, म्हणजे त्यांना वरच्यांना एवढं हुशार करून ठेवलं. तुम्ही एवढे मोठे आहेत म्हणून मी अशा गोष्टी बोललो. जेथे ज्या बाजारात कापुरास वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी बरे होईल? म्हणून महाराज तुमच्या सभेमध्ये मी कोणी एक मोठा वक्ता आहे असे बोलकेपणाच्या आवेशाने बोललो तर माझे बोलणे तुम्हास रुचणार नाही व आपली जवळीक मिळणार नाही. जवळीक मिळते बरं का. तुम्ही कोणाशी संबंध जोडू शकता जर तुम्ही देवाबद्दल तेवढ्या भावनेने जर बोलत गेले ना. ज्याची ओळख नाही त्याची तुमची ओळख होणार, आणि या जगात तुमची कोणाशी ओळख नाही, कारण सगळं काय आपणच नटलेलो आहे. मग तुमची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून मी एवढं डिटेलमध्ये बोललो ते म्हणतात. नाही तुम्ही कसे आहेत? फार मोठी माणसं आहेत. सामान्य व विशेष वर्णन यातील फरक न जाणता जर सगळेच सरसकट होऊन करून सांगितले तर ते व्याख्यान तुम्ही आपल्या कानांच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाही, म्हणजे कानाने नुसते ऐकण्यासही तयार होणार नाही. एखादा यथार्थ सिद्धांत प्रतिपादन करताना तो शुद्ध सिद्धांत शंकारूपी कचऱ्याने मळला जातो. कोणती गोष्ट सांगताना निशंक झाला पाहिजे माणूस. निस्तिग्ध बोध होत नाही तेव्हा त्या सिद्धांतात श्रवणाकडे येत असलेले आपले व श्रोत्यांचे लक्ष मागच्याच पावलांनी पळून जाईल. जर तुम्ही जे सांगताय ते जर समोरच्याच्या गळी उतरत नसेल तर तुमचं बोलणं वायफळ आहे. मग त्या बोलण्याला काय अर्थच नाही. ज्या पाण्यावर शेवाळ पसरलेली असते त्या पाण्याकडे हंसपक्षी पाहतात काय? परंतु तर ढुंकूनही पाहत नाहीत किंवा अभ्राच्छादित. पण चंद्राचे काहीसे सुंदर चांदणे पडले असले तरी ते मळकट चांदण्याचे भक्षण करण्याकरता चकोर पक्षी आपली चोच वर करून कौतुकाने उघडीत नाहीत. त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्दोष निसंदेह झाले नाही
तर तुम्ही माझ्याकडे पाहणार सुद्धा नाही, पाया पडायला सुद्धा जाणार नाही, मागच्या मागे पशार होऊन जाणार, ग्रंथाचा स्वीकार करणार नाहीच. म्हणजे कळावं समोरच्याला आणि याच्याकडे व्यवस्थित पाहावं म्हणून. इतकेच नाही तर उलट आपण रागवाल. 27 नंबरची ओळ काय, तैसे तुम्ही वास न पाहाल ग्रंथू नेघावरी कोपाल, जरी निर्विवाद नव्हेल निरूपण. 27 निरूपण कसं झालं पाहिजे, तुमचं क्लिअर झालं पाहिजे, काही शंका नाही राहिली पाहिजे समोरच्या. 27 किती, 27 327. अहिंसेवरील निरनिराळे मते समजून सांगताना जर निरनिराळ्या आक्षेपांचे मतांचे निरसन न करता व्याख्यान केले तर ते व्याख्यान मला तुमचा लाभ जोडून देणार नाही, म्हणजे तुमच्याशी माझा संबंध जोडणार नाही. संशयास अवसर असलेले माझे व्याख्यान आपण ऐकत बसणार नाही. आणि माझा ग्रंथ रचना करण्यात वा हे सर्व प्रतिपादन करण्यात मुख्य हेतू तुम्ही संतजनांनी माझ्यावर नेहमी प्रसन्न होऊन सन्मुख असावे एवढाच आहे. काय असावा, बस साधू संत आपल्यावर प्रसन्न झाले पाहिजे, याच्यासाठी कीर्तन करायचे, नावासाठी पैशासाठी गावासाठी पण नाही करायचं ना, भावासाठी नाही करायचं आहे की नाही, फक्त देवासाठी करायचं आहे की नाही. किती किती प्रसन्न झालं, तुला सांगताना किती आनंद झाला आणि आम्हाला पण ऐकताना आनंद झाला की नाही. हे तर बघा लालच दिसायला लागले एकदम आहे की नाही. 29 असा उद्देश पाहिजे. बिलाड्याप्पा का म्हणतात, पैशाचा आनंदासाठी नाही करायचं, आपल्या आनंदासाठी कीर्तन करायचं. कीर्तन झाल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे, किती पैसे देऊन सुद्धा तो मिळू शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला आनंद होतो ना, समजायचं काय सगळ्यांना आनंद झाला. हां, आणि आपल्याला चुकल्यासारखं वाटलं का समजायचं हे चुकलेच समजायचं आता आहे की नाही. 29 नंबरचं काय ओळी बघूया आपण. हां, आणि माझे तव आघवे ग्रंथच येण्याची भावे. बघा माझं बोलणंच याच्यासाठी, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. ही अशी माणसं आपल्याला सन्मुख झाली पाहिजेत, त्याच्यासाठी आपण बोलायचं. बाकी खरोखर पाहू गेले असता तुम्ही गीतेचा अर्थाचे भोगते आहात असे समजून मी एकदम गीताच व्याख्यानास आधारभूत म्हणून घेतली आहे. 30 नंबर, एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे. सोयऱ्याकडे गेलं कसं सगळं फ्रीमध्ये की नाही आहे का नाही, तसं इकडे जाणून गीता अवसरे धरली मी आ. बघा म्हणून मी तुम्ही देव तो सोयरा असं कर काहीतरी. इकडं कोणला सोयरे करायचे, संत सोयरे सज्जन असं ओळ आहे का, ते माझे सखे सोयरे नाही. सोयरे कुठे त्याच्यात, पण सोयरे पण एक ठिकाणी आहे. हां शाबास, ते माझे सोयरे सज्जन सांगाती आठवी ते पाय विठोबाचे. शाबास, ह्याला म्हणायचं आहे का नाही. ही एक बडके आहे ती, हा दीपक आहे. हे अरुण बाबा आहेत. म्हणजे दीपककडं प्रकाश आहे, पण कोणाचा आहे म्हणून टाळे वाजवली. तुमच्या कौतुकात यांचंच कौतुक आहे. टाळे वाजायला तुम्हाला नेणार सगळीकडं आता. कुठे गेलो होतो आपण, एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाची सोयरे जाणोनी गीता एक सरे धरिली म्या. तुम्हाला ते आवडतं ना, म्हणून मी पण तोच विषय घेतला. कारण त्या गीतेकरता तुम्ही आपले वाटेल ती हानी पत्कराल. जर सकाळची जरी गीता चालू ठेवली तर तुम्ही एकही माणूस कामावर जाणार नाही, वाटेल ती हानी पत्करून बसाल तुम्ही इथं. गीता चालू असताना झोपणार नाही कोणी, कारण त्या गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, आपले सर्वस्व द्याल व गीतेला सोडून न्याल. क्या वार्ता आहे, आपण सोडवतो लय आनंद होणार ज्ञानेश्वर महाराजांना. खरा माझा आस्वाद घेतला यांनी. नाही तर नाथ बाबा तर अशीच चापराक मारतात. एखाद्या बाबा गेलं का ही कपाटच्या कपाट भरलेली आहेत, इकडच्या कपाट ग्रंथांनी इकडचं बोध झालं का नाही,
अरे रे, मग हे ग्रंथ एवढे काय? जशी एखादी सुंदर पद्मिनी एखाद्या नपुसकाच्या हवाले दिल्यावर जशी आयुष्यभर ती रडत राहते, तसे हे ग्रंथ या बाबांनी सकलं का पाहून ते रडतात आतल्यात. काय यांनी आमचा उपभोगच घेतला नाही, काहीच उपयोग नाही झाला ना. काय बापरे, गीतेला सोडवाल तेव्हाच ते ग्रंथ खरे ठरतील. जेव्हा तशी माणसं दिसतील या जगामध्ये, तेव्हा म्हणतील आया आहे. नाही तर लोक आता काय नाही, ते पुस्तकात राहिलं. पुस्तकात नाही, आमच्या गावात आहे. कोणतं गाव आहे तुमचं? का गाव? आळकुटीत आहे. नुसते टाळकुटे तुम्ही, पण आमच्या आळकुटीत असं आहे की नाही? हा, रोग दवडून पंडू सुता अमरण उचित देऊन घाले, तैसे गीता आहे जाणतल्या. काय विस्मय आणि मोह जावया, पै आत्मा पैसा भेटीची, आत्मा आपोआप भेटणार त्याच्या. ते 15व्या अध्यायात आहे ना. हां, त्या 15व्यातल्या होय. पण बघा ना, गीतार्थाची सुरे जाणवणी गीता एक सरी धरली म्या. कोणत्या कोणत्या ओळी घ्यायच्या? कुठून चालू आहे ना, आपण रनिंगमध्ये आहेत ना. कुठून चालू केली आपण? 27 पासून घेतले ना. 27 पासून घ्यायचं ठरलंय ना. माझे 28 पण, 29 पण, 30 पण आणि आता 31. जे म्हणून गीता एक सरी धरली मिया. म्हणून मी सगळ्या ग्रंथांमध्ये जर निरूपण करायला माझं प्रेम कशावर जडलेलं आहे? गीतेवर जडलेले. जे आपुली सर्वस्व द्याल, मग येते सोडून न्याल. तुमचं सर्वस्व अर्पण करून तुम्ही गीतेला सोडून न्याल, म्हणजे तुम्ही सुटाल खरं म्हणजे. मनोनी ग्रंथ नोव्हे ओल साचची हे. बघा 31 नंबर. म्हणून हा ग्रंथ नाही, हा हे कृपेचं भांडार आहे. साचची आहे नव्हे ओल. बघा ओल, इथे ओल या शब्दाचा अर्थ आहे, कुठे गेले वाक्य? 31. कृपा. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. तिथं कृपा आहे, कृपेची छाया आहे. कशातल्या अभंगाचं शेवटचं चरण आहे? शाबास. हे म्हणणारे सगळे सावध आहेत ना. यांना मजा वाटली. दुसरा टोचून बोललं की यांना लय मजा वाटते आहे का नाही? हे एकट्याला आहे नाही का यांना? हे एकट्याला आहे ना यांना? का सगळ्यांना आहे आपल्याला? आपण सगळेच एकाच वर्गातले विद्यार्थी आहे की नाही? आज टाइम भेटला म्हणून ज्ञानेश्वरीला आलो आपण, आहे का नाही? भाग्यात असावं लागतं या सगळ्या गोष्टी. हे निरूपण ऐकायचं सुद्धा भाग्यात असावं लागतं. आणि मला सांगतो मी, समोरासमोर ऐकण्याचं तर अजूनच भाग्य आपलं सगळ्यांना. याचा अर्थ ऐकणार आणि समजायचं नाही. तुमचं पण तेवढंच भाग्य आहे. कोणाला बोलतोय? यांना बोलतोय की नाही? सगळ्यांचं भाग्य आहे की नाही? कारण त्या गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, आपले सर्वस्व द्याल. आहे का आपली तयारी? आहे. तुम्हाला जास्त मार्क आहेत, महिला मंडळाला जास्त मार्क आहेत. आम्ही तर काय रिकामीत माणसं आहे का नाही? आणि शिवाय न्यू दे गडी आपण गेल्यावर डायरेक्ट ताट येणार देवासमोर. जसं येतं तसं यांना बनवायचं आहे. आणि हे कधी कळेल? ज्याच्या घरचे येतात ना त्याला कळेल. ज्याच्या घरचे घरी आणि हा एकटाच येतो इकडं, त्याला सुद्धा नाही काढणार ते. त्याला 2-4 वेळा घरच्यांना घेऊन यायला पाहिजे. आणि मग घरची तारंबळ झालेली उडाल्यावर कळेल त्याला कशा पद्धतीवर. मग तेवढं द्यावं लागतं. काय म्हणतात त्या? घेशी तेव्हा देशी ऐसा, असं कृपा. कारण गीतेकरता तुम्ही आपली वाटेल ती हानी पत्कराल, आपले सर्वस्व द्याल, या गीतेला सोडवून न्याल. म्हणून खरोखर हा ग्रंथ नव्हे तर तुमच्या कृपेचा जामीनच मज जवळ आहे. ही ज्ञानोबरायची आपल्यावर कृपा. तुमचा अनुग्रह लादलो तरी अजून अपेक्षा आहे. मला शेवटी काल आणि आज वाटलं होतं, हे असं का म्हणतात नाथबाबा? शेवट काय? एका जनार्दनी त्याची आस पुरवावी. अजून काय शिल्लक? अनुग्रह भेटला तरी अजून खादले ते खाय. आज मला 2 वेळा काल आणि आज बोलताना वाटलं होतं, एवढं सगळं झालं तरी पण एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. याचा दास आपल्याला अजून वाटते की नाही? अहो, मरेपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी मेलो तरी आपल्याला वाटलं पाहिजे. आणि घरात येऊन रात्रीची लाईट लावून वाचत बसलं पाहिजे. यांना कोणाला दिसणार नाही. ते डचकून उठतील, म्हणतील कोण आले आणि कोण लावली. हां,
एवढं नाथबाबाला भेटले तरी पण ते म्हणतात माझ्यावर अजून कृपा करा, अजून कृपा कराल ते थोडी, पाया पडी तो बराडी. तुमच्या कृपेचे पोसणे या जन्मापुरते, जन्मोजन्मी तू कामने. तुमच्या कृपेचा जामीनच माझजवळ आहे. इतक्यावरही तुम्ही सर्वस्वाचा लोभ धराल व गीतार्थरूपी जामिनाचा तारणाचा अव्हेर कराल तर मग गीतेची जी गती तीच माझी गती असे समजा. जर पळून जाल मधूनच अर्ध सोडून तर मग गीतेची जी गती तीच मी पण असाच मध्ये राहून जाईल. फार काय सांगावे, तुमच्या कृपाप्रसादाची मला जरूर असल्यामुळे मी गीतेचा अर्थ सांगण्याचे एक निमित्त केले आहे. बाबा एक अभंग बोलले होते एकदा, बाबाच रडत होते. चकवे बाबा अभंग म्हटले होते. चालू अर्ध भजन झालं, बाबा आले होते खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट घालून कामावरून सुटून, आणि ते अभंग म्हणत होते आणि तेच रडत होते. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. तुम्ही जाता गावा पतित पावन, मी तो आहे खरा, तुमचे नि बरा दिसत असे. कोण म्हणते? पांडुरंग. आणि रडत कोणतं आहे? रडते कोण? पांडुरंग. तुम्ही जाता गावा हुरूर माझ्या जीवा, भेटसी के दवा मज लागे. तुम्ही गावाला गेले का आम्हाला हुरूर लागते, केव्हा भेटणार? धावनिया देव गळा घाली मिठी, स्पंदून स्पंदून गोष्टी बोलत असे. कोणला कळणार आहे? देवालाच कळणार, तिसऱ्या पार्टीला कळू शकत नाही. धावनिया देव गळा घाले मिठी, स्पंदून स्पंदून गोष्टी बोलत असे. पुढे काय? त्रिही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामही असी. नामदेव महाराजांना देव म्हणतात, तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे? पहा, तसे हे म्हणतात फार काय सांगावे, तुमच्या कृपाप्रसादाची जरूर असल्यामुळे मी गीतेचा अर्थ सांगण्याचे एक निमित्त केले आहे. तेव्हा आपण जे रसिक, काय बघा काय तुम्ही रसिक, तेव्हा आपण जे रसिक, तुम्ही त्या श्रोत्यांना रुचेल असे योग्य व्याख्यान केले पाहिजे. म्हणून अहिंसेवरील इतर वेगवेगळी मते मी तुम्हाला सांगितली. त्यामुळे कथेचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला. या माझ्या बोलण्याबद्दल मज लेकराला आपण क्षमा करावी. 33 आणि 34 बघू, 34 घ्यायची का नाही? 33 घ्यायची. किंबहुना मज तुमची या कृपा काज, ते लागी व्याज ग्रंथाचे केले, तरी तुम्ही रसिकाजोगे व्याख्यान शोधावे लागे. म्हणून जी मतांगे बोलो गेलो, तव कथेसी पसरू झाला, श्लोकार्थ दुरी केला, की जो क्षमा या बोला अपत्या मजो. बघा, मला क्षमा करा, मी अपत्य. बघू पुढे अजून. दुसरे असे की त्यामुळे कथेचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला. बाजूला राहिला का? बरोबर झाला. उलट आपल्याला क्लिअर करून टाकलं, निशंक केलं त्याने. या माझ्या बोलण्याबद्दल मज लेकराला आपण क्षमा करावी. दुसरे असे की जेवताना घासात खडा लागला आणि तो काढण्यास वेळ लागला, तर तो लागलेला वेळ व्यर्थ गेला. हा जेवणाराचा दोष नव्हे, मग कोणाचा दोष आहे? यांच्याकडे करता हे पक्क डोक्यात बसलेलं आहे की नाही? हे बोलायच्या उदराचे आधी कृपा मग शब्द आहे का नाही? म्हणजे दिलेला मोठेपणा संपला सगळा आहे का नाही? वेळ लागला, तो लागलेला वेळ व्यर्थ गेला, हा जेवणाराचा दोष नव्हे आहे ना, कारण तो घासातील खडा काढून टाकलाच पाहिजे. आपला मुलगा गावाहून येत असताना जर सोबतीच्या संभावित चोरांना चुकवून येण्याकरता त्यास बऱ्याच दिवसाचा वेळ लागला, तर आईने त्याच्यावर रागवावे का जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून लिंब लोण उतरून टाकावे? कसे माऊली त्यांना समोरच्याला मोठेपणा देऊन. परंतु हे बोलणे राहू दे, परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही. माझे वाढलेले व्याख्यान सहन केले व त्याबद्दल मला क्षमा केलीत, हेच चांगले झाले. म्हणून पुढे बघा, हे का माऊली काय म्हणतात, माझे वाढलेले व्याख्यान तुम्ही सहन केले आणि मला क्षमा केली. म्हणून पुढे श्रीकृष्ण अर्जुनास काय बोलले ते आहे का? ठीक आहे ना, आहे का? तुम्हाला एवढं सांगितलं त्याचा काय उपयोग झाला असं नाही बोलले. उलट तुम्ही माझं
पत्करलं, सहन केलं. भगवान म्हणाले, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना, सावध हो, तुला ज्ञानाची आता चांगलीच ओळख करून देतो. टाईम झाला ना, पण ठीक नाही, कुठे पण थांबायचं आपल्याला. 33ला ना, 33. तेव्हा आपण जे रसिक श्रोत्यांनी 33 आणि 33 झाल्यानंतर डायरेक्ट 39 बघूया आपण. म्हणे उन्मेक सुखलोचना, बघा, म्हणे उन्मेक सुखलोचना म्हणजे बुद्धिरूपी डोळसा चांगल्या लोचना, बुद्धिरूपी चांगल्या लोचना. सावध होई अर्जुना, करू तुझं ज्ञान ओळखी. आता ज्ञानाची ओळख सांगतो. 39 किती 39. तरी ज्ञान गाते येथ ओळख तू निवृते, आक्रोशे विनजेते क्षमा असे. बघा, रागवून दात ओठ न खाता केलेली क्षमा, त्याला खरं ज्ञान म्हणतात. आणि दात ओठ खाऊन जा तुला माफ केलं जा, तरी पण नाही, कारण त्याला द्वैत दिसलं, वेगळेपणा दिसला म्हणून. आणि माफ करणं आतून, तर समबुद्धी ठेवून माणूस हे करतो, त्यावेळेला ज्ञान झालं म्हणायचं. 40 घ्यायची. हां, हे पहा, ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी खेदा वाचून सहज क्षमा वास करते, त्याच ठिकाणी खरोखर आहे असे पक्के समज. अत्यंत खोल जल असलेल्या तळ्याशी जशी कमळे असतात, अत्यंत खोल जल असलेल्या तळ्यात जशी कमले असतात, किंवा दैववानाच्या घरी जशी लक्ष्मी आपोआप वास करते, त्याचप्रमाणे पार्था ज्याच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते, तेही ज्या लक्षणापुढे पूर्णपणे लक्षात येईल अशी लक्षणे स्पष्ट सांगतो. ऐक, ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतो, त्याच भावनेने यद्रेच्छेने प्राप्त होईल ते सर्वही तो सहन करतो. चांगल्या गोष्टी जेवढ्या आनंदाने घेतो, तेवढ्याच वाईट गोष्टी पण तेवढ्याच आनंदाने स्वीकारतो. समजायचं याच्याकडे ज्ञान आहे, कारण त्याच्याकडे काय आहे, क्षमा आहे. 43 बघूया. तरी पडियंते लेणे अंगी भावे जेणे, तरी जे तेवी सहाने सर्वस्वी जया. किती दुःख प्रसंग असले तरी त्याचे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे मुख्य 3 भेद आहेत. तितकेही मिळून एकदम त्याच्यावर कोसळले तरी त्याच्या भाराने तो वाकत डगमगत नाही. समजायचं ज्ञान झालेलं आहे. 44 आणि 43. अपेक्षित इच्छित वस्तू प्राप्त झाली असता ज्या मनाने संतोष होतो, त्याच मनाच्या संतोषाने अनिच्छित वस्तू लाभली तर तिचा स्वीकार करतो. 45 ज्ञान झालेले. चांगली गोष्ट घेतली कसं खुश होतो, तशी वाईट गोष्ट भेटली तरी चालेल चालेल. शिवाय जो मान अपमान सहन करतो, दुःखांनाही सारखीच जागा देतो, आणि निंदेची किंवा स्तुतीचे मनाची, निंदेने किंवा स्तुतीने मनाची समता दुभंगू देत नाही. 46. जो उन्हाळ्यात तापाने संतप्त होत नाही, थंडीने जो कापत नाही, म्हणजे शीतोष्ण सहन करतो, जो कसलाही प्रसंग प्राप्त झाला असता भीत नाही. म्हणजे शब्द शतच आहे का, उन्हाळ्यात त्याला ताप येत नाही, थंडीत लटलट कापत नाही. म्हणजे असे प्रसंग आले तर, तापदायक प्रसंग आले तरी तो परिणाम नाही होत. 46. फक्त 47 नको. मेरू पर्वत जसा आपल्या शिखराचा भार मानित नाही, किंवा वराह अवतारी भगवान जसा दंताग्री धारण केलेल्या पृथ्वीला वझे आहे असे म्हणत नाही, अथवा स्थावर जंगमात्मक अनेक भूतांचे ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे होत नाही, त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी ज्याचे अंतकरण डगमगून जो श्रमी होत नाही. बघा, हे वाचताना काय होतं, आपल्यावर असे प्रसंग येतात, त्यावेळेला आपण कसे होतो ते एक कळतं, किंवा प्रसंग पुढं आला तर आपण त्याच्यावर कशी मात करायची हे एक आपल्याला भेटतं, किंवा चालू घडीला असा प्रसंग आला तरी त्या प्रसंगाच्या आहारी आपण जाऊ नये म्हणून आपल्याला सावधान करणाऱ्या गोष्टी आहेत का नाही. हां, तितिक्षा म्हणतात याला. छान, हुशार आहे. नदी, आज सगळेच मार्क तुला भेटतात वाटतं. दीपकला तुला नदी व नद यांचे समुदाय पाण्याचे लोटच्या लोट जरी घेऊन आले तरी त्यांना कोठे ठेवावे अशी चिंता न करता, ज्याप्रमाणे समुद्र
पोट मोठे करतो म्हणजे त्यांना आपल्या पोटात सहज सामावून घेतो. 350 घ्यायची. त्याचप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे अशी कधीही काही नसते व आपण सर्व गोष्टी सहन करतो अशी आठवण इतक्या करण्या इतका अभिमानही त्यास राहत नसतो. 51 300 बघा, आम्ही किती सहन करायचं यांचं, हे सुद्धा वाक्य त्याच्याकडं नसतं. आपण मधून मधून बोलत जायचं, काय नाही, करतोच आहे ना शेवटी सहन आपण. कारण आपण म्हणून ठाम शिल्लक राहायचं. आपण जे बाबांनी सांगितलेलं ते व्हायचं नाही. आपण पण का नको शिल्लक राहायला, थोडे तरी पाहिजेलच ना, सगळंच नाही व्हायचं. मला तर माझा भाव म्हणायचा तू तुकाराम महाराज होऊ नको, आणि आता एक चुलत भाऊ म्हणला तर तुला मोठं साधू होऊ नको. आता काय साधू का ठरून होतो? आता तुम्ही काही साधू ठरून झाले का? ठीक आहे, साधू आहे पण म्हणत नाही साधू आहे का नाही? तुम्हाला माहिती का नाही कसे? ही बाबाची कृपा आहे यांच्यावर. आधीच पहिले तसे होते ते, बाबाने अजून दुधात साखर टाकली. कुठे आलो होतो आपण? 351 बरोबर. 251 351 151 आकडा चांगला आहे. थांबू आपण इथं. 5 मिनिटं आहेत अजून. बरं ठीक आहे. देहाला ज्या ज्या गोष्टीचे भोग प्राप्त होतात त्या त्या सर्व आपणच आहोत असे जाणून आपण सर्व अलौकिक असेच काही सहन करतो. असा ज्याला अभिमान उत्पन्न होत नाही त्याच्याकडे स्वतःचा थोडासुद्धा अहंकार शिल्लक नाही. 52 पण घ्यायचे. हे अर्जुना, अशा प्रकारची दात न खाता, दात कोण खात असतं का? अशी दात न खाता, ओठ न चावता, खेदरहित सहज क्षमा ज्या पुरुषाशी वास करते त्या पुरुषाच्या योगे ज्ञानासही मोठेपणा प्राप्त होतो. कोणाला मोठेपणा प्राप्त होतो? ज्ञानाला. असं ज्ञान असतं. ज्ञान म्हणतं बघ कसा आहे मी, या माणसाच्या आत घुसलो तर कसा वागायला लागला तो, असं कोणाला ताटपणा येतो? ज्ञानाला आनंद वाटतो. हे पांडवा, असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिवाळा होय. अर्जव, आता अर्जव मनाच्या सरळपणाचे यथार्थ स्वरूप वर्णन करतो ते ऐक. 54 53 थांबा, 53 घ्यायची. कंटिन्यू तिथपासून. कुठपासून घेतले आपण? 51 पासून का? नाही, 51 पर्यंत घ्यायचीच होती ना. 52 पण आणि 51 पण. 50 नाही घेतली का? नदी आणि 50 बैठ घेतली होती आहे ना, फक्त 49 नव्हती घेतली आहे ना. हां, तिथपासून 53 आणि 54 काय बघू, एका वाक्यासाठी घ्यावं लागेल फक्त. तैसे बघा 54. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिसार जवा रूप करू. बघा, ज्ञानाचा ओलावा. 27 जिव्हाळा म्हणजे घ्यावाच लागेल. कोणती? 54 क्रमांकाची ओळ घेऊ. हे पांडवा, असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळाच होय. अर्जव, आता अर्जव मनाच्या सरळपणाचे यथार्थ स्वरूप वर्णन करतो ते ऐक. ते उद्या बार्शीला सांगतो म्हणले. आज एकादशीला बाद झाले एवढं, कारण करी जाऊन परत खिचडी हलवायची ना, हे की नाही. थांबूया. कितीला थांबतोय आपण? 300 किती? 354 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 354ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलीकवरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वास मके देवे. यज्ञ तोषावे तोषोरी मत द्यावे पसाय दाने ते फळांची नेकटी सांडो तया सत्कर्मी अधिकारो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो दुर्दे मराठी तो केला हो प्राणी जात
वर्षद सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडळी अनवर्त भूमंडळी भेटतुया होगा सदा कल्पतरुचे आरव चेतना चितामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांचन मार्कंडे कावहीन हे सर्वाई सदा सज्जन स्वये होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी वजिरवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी एकमने श्री विश्वेश्वरा हो आहोई दान पसाहो एमेव ज्ञानदेव सुख्या झाला एमेव ज्ञानदेव सुख्या झाला एमेव ज्ञानदेव सुख्या हरि ओम शांती शांती।